श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र पारायण कसा करावा हा सर्वांना प्रश्न पडलेला असतो, कारण सर्वजण पहिल्यांदा पारायणला बसणार आहेत, काही जण घरात करणार आहेत. त्यामुळे मी त्याबद्दल विशेष सांगणार आहे. ते कसा करायचा पहिल्यांदा मी सर्व सांगणार आहे तुम्हाला पुढे. हे पहिले जाणून घ्या, तुम्हाला का रूढी आहेत, कवा करायचा, नित्यपारायण कवा सुरू करायचं. गुरुचरित्र हा 5वा नियम मानला जातो. जर तुमच्याकडून होत असेल तर तुमचं परम भाग्य. सगळ्यांची इच्छा असते की आम्ही पारायण करावा, दत्तगुरूचा पाठ करावा, परंतु कोण करायचं असं ते स्वामी सांगतात. करविता स्वामीच असतात. आणि कवा करायचं म्हणजे 28 नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवशीपासून पारायणाला सुरुवात होते. तर तो समाप्त कवा होते म्हणजे 5 डिसेंबर समाप्त होते. परंतु हा मोठा ग्रंथ आहे, याबद्दल काय आडीरुटी आहेत हे जाणून घेऊया. कारण काही जण म्हणतात 28 नोव्हेंबरच्या पहिले अध्याय पारायण करू शकतो का? असं करू शकतो, कारण तवा शक्ती, कारण सर्वजण पारायण सर्वच जणाला प्रश्न पडला असेल, दत्त जयंती तर 4 डिसेंबरला आहे, तुम्ही 5 डिसेंबर का म्हणत असाल? कारण तुम्ही दत्त जयंतीचा अध्याय समाप्त होतो 4थ्या दिवशी, परंतु तुम्ही समाप्ती 5व्या दिवशी करायचं असतं. आणि काही जण जॉब करणारे असतात, भावार्थ वाचून घेतलं तर चालेल का म्हणतात, परंतु भावार्थ वाचलेलं अजिबात वाचायचं नाही, कारण त्याला अर्थ नाही, पारायणाला अर्थ नाही. आणि काही जण म्हणतात घरात पूजा करायचं असतं, काही म्हणजे पारायण करू शकता ना असं विचारतात. परंतु घरात केलेले रूढी, अटी, नियम आहेत. जर केंद्रात करत असाल तर काही रूढी काही नाही. जर तुम्ही घरात तुमच्या घरात करत असाल तर पठण पारायणाचा स्वामीची फोटो मूर्ती, दत्त स्वामीची फोटो मूर्ती चालत असते. त्या मूर्तीला एका चौरंगावर मांडून घ्यायचं आहे आणि फोटोच्या उजव्या बाजूला कलश मांडायचा आहे. आणि पारायणाची सुरुवात कसं करावे हे मी सांगून देणार आहे. जर तुम्ही कोणत्या बाजूला बसायचं आहे, कोणत्या दिशेला बसायचं आहे मी सांगते. उजव्या आणि पश्चिम दिशेला तुम्ही पूर्व आणि पश्चिम दिशेला बसू शकता. आणि त्याचे नियम, तुम्ही तुमच्या अध्यायाचा पठण झालेला असतो तेव्हा तुम्ही गुरुचरित्र उघडा ठेवायचं नाही, कारण त्याला तुमची पोलखीची फीस असते ना, त्याच्यानं बांधून ठेवायचं असतं. आणि पहिले गुरुचरित्राचा अध्याय पठण करण्याच्या अगोदर एक गाईला आणि 4 कुत्र्याला गव्हाचे पिठाचे निवेद्य करायचं आहे. तुम्ही जे खाता ते निवेद्य बी ठेवलं तर चालेल. आणि काही जणाला प्रश्न पडत असेल की कितव्या दिवशी किती अध्याय आम्ही पठण करावे आणि कसं करावे. म्हणून स्वामी चरित्राचा अध्याय तुम्ही चालू करण्याच्या अगोदर तुम्ही सर्व घर स्वच्छ करायचं, मग पूजेला मांडून घ्यायचं. मग स्वामीचं मंत्र असते ना, एक माळ गायत्री मंत्र आणि स्वामी मंत्र, हे एक माळ वाचून घ्यायचं असतं. आणि तुम्हाला किती अध्याय दिवस, पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचं असतं मी ते सांगून देणार आहे. अध्याय पहिल्या दिवशी 1 ते 9, दुसऱ्या दिवशी 10 ते 21, तिसऱ्या दिवशी 22 ते 29, चौथ्या दिवशी 30 ते 35, 5व्या दिवशी 36, 37, 38, 6व्या दिवशी 39 आणि 43, 7व्या दिवशी 44 ते 53. आणि तुम्हाला एक नियमाचं हमेशा पालन करायचं आहे. 12 ते 12:30
तुम्ही पारायण पठण करू शकत नाही, कारण स्वामी तेव्हा भिक्षा मागायला जातात. त्यामुळे आणि अनेक नियम आहे की तुम्ही तुमच्या तालुक्याच्या तुम्ही जर पारायण पठण करत असाल तर तुमच्या तालुक्याच्या बाहेर जायचं नाही आणि तुम्ही चप्पल घालायचं नाही. आणि तुम्ही फर्स्ट दिवशीचे अन्न ग्रहण करताना तोच अन्न डेली ग्रहण करायचं आहे आणि तुम्हाला चटईवर झोपायचं आहे, दुसरं काही घ्यायचं नाही. एवढे नियम पाळा आणि दररोज सकाळी आंघोळ आणि तुम्हाला जर तुमचं गुरुचरित्र वाचत असाल त्याच्यामध्ये काहीतरी चुका झाले असेल तर तुम्ही विष्णू पुराण वाचू शकता, त्याच्यामधून तुमचे सगळे गलती माफ होते. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी.